काल नर्सरीतून ही 2 रोपटी घरी आणली. एक आहे गवती चहा आणि दुसरा कढीपत्ता. पण नर्सरीतून आणलेलं रोपटं थेट कुंडीत लावलं की झालं असं नाही. कुंडी कशी असावी, मातीमध्ये काय मिक्स करायचं, प्लांट किती खोल लावायचं, आज आपण हे दोन्ही प्लांट स्टेप बाय स्टेप आपल्या गार्डनमध्ये लावणार आहोत. तर काल आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो. खरं सांगायचं तर रोपटी घ्यायचा प्लॅन नव्हताच, पण तिथे मला हा गवती चहा दिसला. गवती चहा मला घरी लावायचाच होता, कारण चहासाठी फ्रेश गवती चहा जर आपल्या घरच्या गार्डनमधूनच मिळाला तर किती बरं होईल ना. म्हणून मग गवती चहा घेतला आणि त्याचबरोबर कढीपत्त्याचंही रोपटं घेतलं. आणि ही आहेत आपली कालची नर्सरीमधून आणलेली 2 रोपटं. हा आहे कढीपत्ता आणि हा आहे लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा. हां, तर आपण आता त्या 2 झाडांना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट करणार आहोत, म्हणजे दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करणार आहोत. चलो. हा बघा कबूतर. हाय हाय. कुठे गेला, कुठे गेला? भाई एक मोठी वाली आणि एक मोठी वाली. आता मी ह्या 2 कुंड्या घेतल्या हे नवीन रोपटे लावण्यासाठी. आता आपण त्या कुंड्यांना जरा साफ करून घेऊ. कुंड्या साफ करण्याआधी मी जरा चेक करून घेते की या कुंड्यांना ड्रेनेज होल आहेत की नाही. ड्रेनेज होल हा खूप छोटा पॉईंट आहे, पण त्याचं महत्त्व खूप जास्त मोठं आहे. मला आत्ताच कळतं आहे. ड्रेनेज होल यासाठी लागतात. ड्रेनेज होल कसे तुम्हाला माहितीच असतील, पण तरी दाखवते. याला ड्रेनेज होल म्हणतात. हे आता या पिशवीला जसे दिले आणि इकडे या कुंड्यांना पण आहेत. हे बघा, याला ड्रेनेज होल म्हणतात. आता या कुंडीला नाही आहेत, ही खूप जुनी कुंडी आहे त्यामुळे याला नाही आहेत, याला पण नाही आहेत. पण सहसा ड्रेनेज होल असावेत, कारण कुंडीमध्ये एखाद्या वेळी जास्त पाणी, गरजेपेक्षा जास्त पाणी जर साचलं तर ते जेवढं पाणी झाडाला लागतं तेवढं ते घेतच मातीतून, आणि जे नाही लागत म्हणजे अनवॉन्टेड ते पाणी त्या ड्रेनेज होलमधून बाहेर पडतं. म्हणजे मग आपले झाडं मरत नाहीत, जास्त दिवस जगतात. तर हा फायदा असतो ड्रेनेज होलचा. आता कुंडी तयार करून घेऊ. आज मी फक्त गार्डन सॉईल वापरते. खरं तर झाडांच्या चांगल्या वाढीसाठी कोकोपीट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर नारळाच्या शेंड्यांचा भुसा वापरतात. आपण पुढच्या व्लॉगमध्ये नक्की ट्राय करून बघू. आणि गांडूळ खतही वापरतात. कोकोपीट मातीला हलकं ठेवतं, तर गांडूळ खतामुळे झाडांना न्यूट्रियंट्स मिळतात, जेणेकरून ते झाडं खूप छान वाढतात. माती खूप चिकट किंवा पाणी धरून ठेवणारी नको, कारण आपल्या झाडांची मुळं सतत भिजून राहायला नको. या कुंडीमध्ये ऑलरेडी भरपूर माती होती. ती मी अर्ध्याच्या वर माती या बादलीत काढून घेतली आहे, कारण आपल्याला हे जशाच्या तसं प्लास्टिक बॅगमध्ये काढून यात लावायचं आहे. तर यात ऑलरेडी माती आहे, त्यामुळे मग ती जास्त माती नको व्हायला, त्यासाठी मी ही माती काढून घेतली आहे. थोडीफार काहीतरी ठेवली आहे, कारण 2 माती, ती आणि ही माती छान म्हणजे क्वालिटी या मातीची खूप चांगली आहे. त्या मातीची अजून माहिती नाही मला, नर्सरीवाला. ती बहुतेक ब्लॅक कलरची सॉईल आहे आणि ही वाली रेड कलरची. तर दोन्ही मिक्स करून लावलं तर जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं आहे. तर येस, आता लावूया इकडे. चला तर आधी आपला गवती चहा लावूया. नर्सरी बॅगमधून प्लांट काढताना वरच्या पानांना पकडून ओढायचं नाही. मी बॅग हलकं प्रेस करते आणि मुळांना धक्काही न लागू देता प्लांट बाहेर काढते. आणि इथे बघा, रूट्स आणि माती किती व्यवस्थित आहेत. ही सगळी नर्सरीची माती काढून टाकायची गरज नाही.
आता प्लांट कुंडीच्या सेंटरमध्ये ठेवतीये. प्लांट नर्सरी बॅगमध्ये ज्या खोलीला होतं साधारण त्याच खोलीला ठेवायचं. स्टेमचा भाग जास्त मातीखाली गाडायचा नाही. आजूबाजूला घरची माती भरायची आणि माती भरल्यानंतर खूप जोरात प्रेस करायची गरज नाही. फक्त प्लांट स्टेबल राहील इतकी माती व्यवस्थित सेटल करून घ्यायची. तर आपण या लेमन ग्रासला रिपॉट केलेला आहे आणि या कुंडीला ड्रेनेज होल नसल्यामुळे मला एक काळजी घ्यायला लागेल की या कुंडीमध्ये जास्त पाणी न साचू देणे, जेणेकरून हा लेमन ग्रास खराब होणार नाही. टाका मॅडम पाणी थोडं थोडं. आता आमच्या मॅडम त्याला पाणी टाकतायत छानपैकी. थोडं थोडंच टाका बाळा, सगळीकडून असं गोल फिरवून टाक. इकडून जायला नाही. बस 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 बस, जास्त नको टाकूस. ओके. आता वेळ आली आहे आपल्या दुसऱ्या मेंबरची म्हणजेच कढीपत्त्याची. आता आपण कढीपत्ता लावणार आहे. तर मला कढीपत्ता माझ्या या छोट्याशा गार्डनमध्ये हवाच होता, कारण ही फिलिंगच किती छान आहे ना, की आपल्या किचनमध्ये जो कढीपत्ता आपण वापरतोय तो आपल्या छोट्याशा गार्डनमधून येतोय. म्हणजे ही फिलिंग किती छान आहे. आता हे प्लांट काढताना सुद्धा याची मुळं डिस्टर्ब होणार नाहीत याची मी काळजी घेते आणि यालाही आपण त्याच खोलीला लावणार आहोत ज्या खोलीला हे नर्सरीमध्ये होतं. मी कढीपत्तासाठी ती मोठी कुंडी न घेता हा प्लास्टिकचा छोटा डब्बा घेतला, कारण मी याला हाताने ड्रेनेज होल करू शकते. कढीपत्त्याच्या झाडासाठी ड्रेनेज होल असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपली दोन्ही रोपटी लावून झाली आहेत, पण खरी परीक्षा इथून पुढची. गवती चहाला भरपूर सनलाईट आवडतो, त्यामुळे त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशाच जागी ठेवूया. तसंच कढीपत्त्यालाही भरपूर सनलाईट लागतो. आता वरची माती कोरडी असेल तरच पाणी द्यायचं, ओलसर असेल तर पाणी द्यायची गरज नाही. आणि फायनली आपली दोन्ही रोपटी त्यांच्या नवीन घरात आलेली आहेत. एक छोटंसं गवती चहाचं रोपटं आणि एक कढीपत्त्याचं. हळूहळू आपल्या किचन गार्डनमध्ये अशी छोटी छोटी एडिबल प्लांट्स वाढताना बघणं मला तर खूप आवडतं आहे. आपण दुकानातून आणतो ते एका दिवसापुरतंच असतं, पण स्वतः लावलेलं झाड वाढताना बघण्याचा आनंदच काही और असतो. दोन्ही रोपटं लावून झालेली आहेत. आता सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की हे दोन्ही रोपटे आपल्या घरच्या वातावरणात कशी ग्रो होतात. म्हणजे कढीपत्त्याला लीव्ज कधी येतात, किती दिवसात येतात नवीन लीव्ज, आणि लेमन ग्रासला गवती चहाला शूट्स कधी येतात, किती दिवसात येतात, हे आता आपण पुढच्या काही दिवसांमध्ये बघणार आहोत. आणि जर तुम्हाला या दोन्ही रोपट्यांची जर्नी बघायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे कढीपत्ता आणि लेमन ग्रासचं झाड रोपटं आहे का, आणि जर असेल तर तुम्ही त्याची काळजी कशी घेता. तोपर्यंत बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये.